नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सत्ता हे सेवेचं साधन म्हणून पाहतो देवेंद्र फडणवीस। पुढील 5 वर्षात आम्ही लोकांना घरं देणार आहोत। सर्व योजनातून जी घरं होतील त्या लोकांना सोलर देणार आहे। घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल, त्यांना बिलच येणार नाही। हा आमचा प्रयत्न आहे। मला जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करेन। नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे। आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे। पारदर्शी कारभार करणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आव्हानं खूप आहेत। राजकारणात सर्व स्तरावर जाऊन लोक राजकारण करतात, पण 10 वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला असेल तर कितीही आव्हान आलं तरी मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरे जात असतो। सत्ता मी कधीच डोक्यात जाऊ देत नाही। सत्ता हे सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो। मी माझ्या डोक्यात कधीही सत्ता जाऊ देणार नाही असं शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला। विधानसभेत बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाहीत। काही लोकांनी नक्षलवादी हा शब्द काढून टाकला, पण त्यांना माहीत नाही एखादी चुकीची गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकतो त्याचं 100% फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं। एकानं टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर तेही लगेच शोधता येतं। आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते, त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्यानं आपण सहगुन्हेगार होतो। अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करू नयेत। जोपर्यंत अवेअरनेस होऊ शकत नाही तोपर्यंत हे आवाहन राहणारच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले।